नमस्कार. श्री स्वामी समर्थ. व्यक्तीच्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्यामधील एक अडचण म्हणजे आर्थिक अडचण. जर आर्थिक अडचण असेल तर खूपच समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यक्ती कर्ज घेते आणि आपली तात्पुरती सोय करते. काही वेळा असे होते की एखादे कर्ज फेडणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही आणि परत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि पहिले कर्ज फेडण्यासाठी परत दुसरे कर्ज घेतले जाते. यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो. त्यातून मानसिक आणि कौटुंबिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. आयुष्याचा आनंद निघून जातो. जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कर्जमुक्ती अनिवार्य आहे. तुम्हाला जर कर्ज झाले असेल तर घाबरून जाऊ नका. तर कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंच्या या उपासनेने आणि त्यांच्या आशीर्वादाने कर्जमुक्त व्हा. दत्त महाराजांच्या या उपासनेने नक्कीच तुम्ही सहजपणे कर्जमुक्ती मिळवू शकता. श्री दत्तगुरूंच्या उपासनेने कर्जमुक्त कसे व्हावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुमचे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग सापडेल. चला तर मग आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण कर्ज होते का किंवा कर्ज वाढते का हे प्रथम जाणून घेऊ. 1. कर्ज काढावे लागणे किंवा आपले काढलेले कर्ज न फिटणे, कर्जाचा डोंगर वाढणे. यामध्ये आपले पूर्वसंचित कर्म हे खूप महत्त्वाचे आहे. काही वेळा पूर्वजन्मीचे किंवा या जन्मातील चुकीच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढत असतो. दत्तगुरूंच्या उपासनेने हे कर्म क्षीण करता येतात. 2. निष्कारण खर्च किंवा नियोजनाचा अभाव. अयोग्य आर्थिक सवयीमुळे कर्ज वाढते. हौस गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत, पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन असणे आवश्यक आहे. आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च किंवा हौसमौज करणे कर्जाला कारणीभूत ठरते. तिसरे कारण म्हणजे पितृदोष किंवा अनिष्ट ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे देखील कर्ज वाढते. दत्तगुरूंच्या कृपेने आपण पितृदोष दूर करू शकतो. त्याचबरोबर आपण अनिष्ट ग्रहांचा प्रभावही दूर करू शकतो. कर्ज वाढण्याचे चौथे कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये आर्थिक समस्या वाढतात. त्यामुळे कर्ज वाढते. दत्तगुरूंच्या उपासनेने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ शकते. दत्तगुरूंच्या उपासनेने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि त्यामुळे आपण कर्जमुक्त होऊ शकतो. पाचवे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी आत्मविश्वास नसणे, भीती वाटणे, त्यामुळे आपण कर्ज फेडू शकत नाही आणि आपले कर्ज वाढत जाते. कर्ज वाढण्याची ही प्रमुख कारणे आपल्या लक्षात आली. आता आपण दत्तगुरूंच्या उपासनेने कर्जमुक्ती कशी मिळवावी, दत्त महाराजांची कोणती उपासना केल्याने आपल्याला कर्जमुक्ती मिळू शकते ते आपण जाणून घेऊ. आपण दररोज दत्तगुरूंचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दत्तगुरूंचे नामस्मरण हे अत्यंत प्रभावी आहे. श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप तुम्ही रोज केला तर तुम्ही नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता. तुम्ही यापैकी कोणतेही दत्तगुरूंचे नामस्मरण करू शकता. नामस्मरणाने दत्तगुरूंची विशेष कृपा लाभते. त्यामुळे आपण लवकरात लवकर कर्जमुक्त होऊ शकतो. कर्जमुक्तीसाठी दत्त महाराजांची दुसरी उपासना म्हणजे गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे वाचन. 18व्या अध्यायाचे वाचन केल्याने दत्तगुरूंची कृपा होऊन कर्जमुक्ती होते. 18व्या अध्यायामध्ये हे सांगितले आहे की एका गरीब ब्राह्मणाचे दत्त महाराजांनी दारिद्र्य कसे दूर केले. त्यामुळे आपणही या 18व्या अध्यायाचे वाचन केले तर आपलेही कर्जमुक्त होऊ शकते. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. या 18व्या अध्यायाच्या वाचनाचा खूपच चांगला अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. आपल्या नित्य उपासनेमध्ये आपण जर गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय वाचला तर आपण नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता. याचबरोबर तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, प्रार्थना करावी, कर्ज फिटण्यासाठी प्रार्थना करावी. दत्त महाराजांच्या मंदिरात असलेल्या चिंतामणी गणपतीला गूळ आणि दुर्वा अर्पण कराव्यात. गूळ आणि दुर्वा अर्पण करणे खूपच शुभ मानले जाते. कर्जमुक्तीसाठी दत्त महाराजांची तिसरी उपासना म्हणजे आपण गुरुवारी उपवास करावा. दत्त महाराजांची सेवा करावी. कमीत कमी 21 गुरुवार उपवास करावा. उपवासामध्ये आपण फक्त फलाहार घ्यावा. गुरुचरित्रातील 18वा अध्याय जरूर वाचावा. त्याचवर मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. घरी अथवा मंदिरामध्ये श्रीपाद अष्टक किंवा श्री नारद विरचित दत्त स्तोत्र वाचावे. मगच उपवास सोडावा. यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज कमी होऊ लागते. या उपवासामध्ये उपवास सोडताना फक्त सात्विक आहारच घ्यावा. कर्जमुक्तीसाठी चौथी महत्त्वाची उपासना म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण. अतिशय प्रभावी असे हे गुरुचरित्र ग्रंथ आहे. त्यामुळे आपण कर्जमुक्तीसाठी किंवा कुठल्याही समस्येवर गुरुचरित्र अतिशय प्रभावी आहे. तर आपण गुरुचरित्र ग्रंथाचे जरूर पारायण करावे. गुरुचरित्राच्या पारायणाने आर्थिक संकटावर मात करता येते. खूपच प्रभावी आहे. आपण घरच्या घरी 7 दिवसामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. दत्त महाराजांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी
गुरुचरित्र ग्रंथाचे साप्ताहिक पारायण जरूर करावे। कर्जमुक्तीसाठी आपण आणखीनही काही महत्त्वाच्या उपासना दत्त महाराजांच्या करू शकतो। तर यामध्ये आपण दत्तात्रय स्तोत्राचे रोज सकाळी आणि संध्याकाळी पठण जरूर करावे। यामुळे कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो। 2. दत्त महाराजांना नारळ अर्पण करावा। गुरुवारी अमावास्येला दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करावी आणि हा नारळ पाण्यात विसर्जित करावा। यामुळे कर्जमुक्तीचा मार्ग सुकर होतो। अनेकांनी दत्तगुरूंची उपासना केल्याने आणि गुरुचरित्राचे पारायण केल्याने अचानक आर्थिक लाभाचे अनुभव आले आहेत। बरेच जण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात। ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले आहे ते आर्थिक समस्येतून मुक्त झाले आहेत। त्याशिवाय त्यांच्या जीवनात असणाऱ्या इतर समस्याही नाहीशा झाल्या आहेत। श्री दत्तगुरूंच्या उपासनेने काहींना नवीन संधी मिळाल्या आहेत, तर काहींची जुनी देणी चुकती झाली आहेत, तर काहींचे अचानक कर्ज फिटले आहे। जर तुम्ही निष्ठेने दत्त महाराजांची उपासना केली आणि योग्य आर्थिक नियोजन केले तर दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती नक्कीच मिळेल। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।